नमस्कार मित्रांनो, करिअर कट्ट्याच्या ह्या स्पेशल सेशनमध्ये मी प्रोफेसर विश्वित गायके तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आजचा हा सेशन खूपच स्पेशल आहे आणि सॉफ्ट स्किलबद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत. पहिल्यांदाच आपण हा विषय चर्चेत घेतलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं कारण यासाठी हे की बरेच जणांना याच्याबद्दल खूप काही कन्फ्युजन आहेत आणि ते सॉल्व्ह करण्याचं पहिलं काम आज आपण इथं करणार आहोत. जेणेकरून तुम्ही रेझ्युमेमध्ये जेव्हा या गोष्टी टाकताल, तेव्हा तुम्हाला कोणतेही डायलेमाज राहणार नाही आणि शक्यतो ज्या अडचणी येतात स्पेशली खोटं सांगण्याच्या ज्या अडचणी येतात, त्याबद्दल तुम्ही आधीपासून सावध होताल. कारण की जर तुम्ही चुकीची सॉफ्ट स्किल टॉपला टाकली, तर मात्र वेगळे प्रश्न येण्याची आणि सर्वात महत्त्वाचं त्यावरून तुमचा इंटरव्ह्यू कॅन्सल होण्याची किंवा जॉब न भेटण्याचे चान्सेस वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सॉफ्ट स्किलला खूप जास्त महत्त्व दिलेलं असतं रेझ्युमेमध्ये आणि त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. चला या बोलूया आपल्या ब्लॉगकडे. तर ब्लॉग आहे विश्वजित.org वर कसं जायचं आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. विश्वजित.org टाईप करायचं आहे आणि डायरेक्टली तुम्ही सर्चमध्ये म्हणजे इथं फक्त तुम्ही तुमचा सॉफ्ट स्किल हा एवढा विषय टाकायचा आहे. त्यानंतर ते येतं. लगेच मी तुम्हाला करून दाखवतो. सॉफ्ट स्किल्स दॅट्स इट. सर्चमध्ये पहिलंच ऑप्शन आलं आहे आणि हे आपण घेतलं आहे. सो सुरुवात एकदम सोपी गोष्टी करायची आहे. पहिली गोष्ट समजून घ्यायची की सॉफ्ट स्किल म्हणजे काय आहे. कोणतीही कंपनी तुम्हाला एका पॉझिटिव्ह नजरेने तेव्हा बघते ज्यावेळेस तुमच्याकडे मॅनेजरियल स्किल्स असतात, इंटरपर्सनल स्किल्स असतात. सर्वात महत्त्वाचं, तुम्ही लोकांशी व्यवस्थित टीम मॅनेज करून बघू शकतात. सर्वात महत्त्वाचं, कंट्रोलिंग नेचर तुमचं कसं आहे, त्यात तुम्ही काही मॅनिप्युलेशन तर नाही करत ना, ह्या गोष्टी बघणं हे इंटँजिबल, इंग्लिशमध्ये ह्या शब्दाला खूप जास्त महत्त्व आहे. आणि जी गोष्ट मोजता येत नाही अशी काही ती गोष्ट असते, अशी काही ती न दिसणारी गोष्ट असते, म्हणून याला सॉफ्ट स्किल असं म्हणलं जातं. जसं की सॉफ्टवेअर हे फक्त कम्प्युटरमध्येच असतं, बाहेर कधी दिसत नाही, तसाच हा विषय असतो. सॉफ्ट स्किल ही फक्त व्यक्तीच्या बिहेवियरमधून समजत असते, ती कधी कोणाला सर्टिफिकेटद्वारे दाखवता येत नाही. तर मित्रांनो, त्यामुळं सॉफ्ट स्किलला खूप जास्त महत्त्व आहे. कारण मॅनेजरियल रोल्स जेवढे काही आहेत किंवा हायर लेवलच्या जॉब पोस्ट आहेत, त्यांना सॉफ्ट स्किलला जास्त महत्त्व दिलं जातं. तर आता विषय एवढा सोपा आहे की कोणत्या गोष्टी टाकायच्या, कोणत्या नाही टाकायच्या. पुढचा जर तुमचा व्हिडिओ तुम्हाला इंटरेस्ट असेल तर कोणत्या गोष्टी अव्हॉइड करायला पाहिजे त्यावर पण आपण बनवूयात. पण त्यासाठी तुम्ही आधी कमेंट करणं गरजेचं आहे. तर चला, पहिला सर्वात महत्त्वाचा हाय प्रोफाईल जॉबसाठी लागणारी जी सॉफ्ट स्किल आहे ती आहे लीडरशिप. तर लीडरशिप ही खूप वेगवेगळ्या नजरेने बघितली जाते आणि खूप फ्रेशर्स याला टाकून देतात आणि त्यामुळे ते फसतात. तर मित्रांनो, फ्रेशर्सनी हे टाकणं त्यातल्या त्यात सजेस्टेड नाही आहे. त्याचं मेन कारण सांगतो. कारण जरी ती प्रॉमिसिंग असली तरी त्याचा एव्हिडन्स मात्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. फक्त लीडरशिप इथं लिहिता येत नाही. त्याचं कारण आहे की त्यात जर तुम्ही कोणाला लीडच केलेलं नसेल आणि तुम्ही जर लीडरशिप टाकत असाल तर तुम्ही इथं फसण्याचे चान्सेस वाढू शकता. दुसरं आहे कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन स्किलला कोणतंही सर्टिफिकेशन, एव्हिडन्स द्यायची गरज नाही आहे. तुम्ही जर इंटरव्ह्यूच्या रूममध्ये आले, तुम्ही छान स्माईल करताय, तुम्ही त्यांशी बोलताना एक पॅटर्न बनवलेला आहे आणि जी स्वॅग असतो आपला एक की त्याला मेंटेन आपण ठेवतो, तर आपोआपच एक वेगळी मजा इंटरव्ह्यूअरला पण येते आणि त्यामुळे कम्युनिकेशन स्किल दिसून येते. भलेही ते मराठीत असो, इंग्लिशमध्ये असो, हिंदीमध्ये असो किंवा इतर लँग्वेजमध्ये असो किंवा नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, याच्यावर आपण जास्त बोलणार आहोत. हा एक माझा स्पेशल एरिया ऑफ इंटरेस्ट आहे. पण ज्यावेळेस आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशनसुद्धा करत असतो, त्यावेळेस पण आपण काही गोष्टी, काही प्रोटोकॉल्स मेंटेन करत असतो. ह्या गोष्टी आपण इंटरव्ह्यू प्रिपरेशन जे आपलं वर्कशॉप आहे, तुम्ही इथं क्लिक करू शकता. वर्कशॉप आहे, त्यावर तुम्ही हे जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकता आणि सॉफ्ट स्किल तुमच्या न सांगता खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू शकता एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये. तर तशी काही गोष्ट कम्युनिकेशन स्किलची आहे, ती पण एक प्रॉमिनंट सॉफ्ट स्किल आहे. त्यानंतर वळूयात आपण ॲडॅप्टेबिलिटीकडं. ॲडॅप्टेबिलिटीचे खूप काही उदाहरणं आपल्याकडे आहेत आणि त्याच्यामध्ये आत्ताच्या करंट ट्रेंडमध्ये बिग बॉस हे तुम्हाला जास्त चांगलं उदाहरण सापडेल. काही लोकं एंटर होताना बघा तुम्ही खूप वेगळ्या वातावरणातून आलेले असतात. ते लवकर जेल होत नाही. पण जर तुम्ही रेकॉर्ड चेक केला तर जे कोणी मोल्ड झालेले आहेत, जे ॲडॅप्ट झालेले आहेत त्या गेमसाठी, ते शेवटी जिंकतात. सो बेसिकली ॲडॅप्टेबिलिटी हा खूप मोठा अँगल हा टीममध्ये आणि सर्वात महत्त्वाचं
कंपनीच्या काही क्रॉस कल्चरल ॲक्टिव्हिटीज असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्यामध्ये खूप जास्त मॅटर करतो. अँड दॅट्स वाय काही ज्या हाय प्रोफाईल्स आहेत त्यांना ॲडॅप्टेबिलिटी सॉफ्ट स्किल म्हणून खूप जास्त प्रॉमिनंट ठरू शकते. तर याच्यामध्ये आपण अजून डीप जाऊ शकतो. डिपेंड्स की तुम्हाला याच्यात किती इंटरेस्ट आहे. त्यानंतर आपण वळूयात एम्पथीकडे. एम्पथी म्हणजे किती लोकांना तुम्ही समजून घेऊ शकता, तुम्ही सोशली किती टचमध्ये असता किंवा कामाव्यतिरिक्त तुम्ही किती लोकांना गोड बोलता. अशा ज्या गोष्टी आहेत त्या एम्पथीमध्ये येतात. आणि लोकांच्या भावना थोड्याशा समजून त्यांना व्यवस्थित टॅकल करता येतं की नाही तुम्हाला, ह्या गोष्टी एम्पथीमध्ये येतात. ह्या पण तुम्ही टाकू शकता. फ्रेशर्स यांना टाकू शकतात आणि फ्रेशर्सला थोडासा त्या हिशोबाने अभ्यास केला पाहिजे एम्पथी काय असते वगैरे. त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंग तुम्ही एक टाकू शकता. प्रॉब्लेम सॉल्विंग टाकण्याचं सर्वात मोठा रिस्क असा आहे की काहीतरी प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो, क्रिएट केला जाऊ शकतो इंटरव्ह्यूच्या वेळेस आणि त्यावेळेस विचारलं जाऊ शकतं की नाव सॉल्व दिस प्रॉब्लेम इफ यू हॅव अ प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल. त्यावेळेस कोणत्या गोष्टी तुमच्याकडे असायला हव्या ज्याने तुम्ही हे सांगू शकता की तुम्ही प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल. असे काही उदाहरण तुमच्याकडे पाहिजे जिथं की सगळे लोक गार पडले होते आणि तुम्ही मात्र प्रॉमिनंटली त्या आन्सर्स घेऊन आले आणि लोकांना वाचवलं किंवा जास्ती चांगल्या पद्धतीने सांगितलं किंवा एखाद्याचा फायदा करून दिला. वॉट एव्हर इट इज, द प्रॉब्लेम सॉल्विंग ही रिअल टाईम तुमचं ब्रेन शार्प आहे, इंटेलिजंट आहात तुम्ही. याचे उदाहरणं काही तयार ठेवायचे. मला माहिती आहे सगळेच जण हुशार आहात म्हणतो ह्या व्हिडिओपर्यंत तुम्ही आले. बट काही उदाहरणं तुमची रेडी पाहिजे आणि त्यानुसार प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल आम्ही टाकली आहे सर आणि तुमच्या जॉब दिल्यानंतर आम्ही तुमच्या कंपनीमध्ये सुद्धा ह्या स्किल्स आमच्या वापरणार आहोत अशी प्रॉमिनंट एक कंडक्ट त्यांना गेला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण पुढं जाणार आहोत ते आहे नेटवर्किंग. नेटवर्किंग खूप जास्त महत्त्वाचं आहे. जसं एम्पथी आहे तसंच हे आहे की लोकांशी बोलायला आम्हाला आवडतं, बाहेर जायला आवडतं, गोष्टी अशा करतो आम्ही ज्या की लोकांना जमत नाही आणि आम्ही छान पद्धतीने करू शकतो. नेटवर्क आम्ही मोठं उभं करू शकतो. अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या नेटवर्किंगमध्ये मोडतात. हे पण खूप गरजेचं आहे मित्रांनो. कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन बऱ्याच लोकांकडे ही स्किल असते आणि त्यामुळे मी असं सजेस्ट करेल की ज्यांच्याकडे जर ही स्किल असेल, तंटा निर्मूलन म्हणतो आपण याला मराठीमध्ये, आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी प्रॉमिनंटली पुढे येऊ शकतात जर तुम्ही मॅनेजरियल लेवलचा जॉब घेणार असताल तर. तर त्यामुळे अशा काही स्किल्स आहेत आणि त्या तुम्ही सॉफ्ट स्किल्स म्हणून टाकू शकता. आता सर्वात महत्त्वाचा अजेंडा, मोर स्किल्स विल पे यू मोर. बट इथे खोट्या स्किल्स टाकणं कुठंच रेकमेंड केलं जाणार नाही. पूर्ण करिअर कट्ट्यामध्ये तुम्हाला एकच सांगितलं जाईल की ज्या आहेत त्याच टाका. जर त्याचा एव्हिडन्स नाही सापडत आहे थांबून जा. तुम्ही विनाकारण जागा भरायची म्हणून किंवा लोकांना इम्प्रेस करायचे म्हणून जर काही गोष्टी करत असताल तर मित्रांनो इथंच थांबणं जास्त योग्य राहील. त्याचं मेन कारण असं आहे की जर निगेटिव्ह इम्प्रेशन त्या चुकीच्या अलायन्समुळे तयार झालं तर मात्र तुमचा जॉब थोडा अडचणीत येऊ शकतो. सो बेसिकली कमी टाका, मोजून टाका आणि सर्वात महत्त्वाचं जे येईल तेच टाका. सो हा एक सर्वात मोठा मंत्र माझा आहे. प्लेसमेंट पॅक आपण आता लॉन्च केलेला आहे. प्लेसमेंट पॅकचे फेब्रुवारीचे ॲडमिशन्स आता सुरू झालेले आहेत. 2 महिन्याचा कोर्स आहे. रेझ्युमे डेव्हलपमेंट, लिंक्डइन प्रोफाइलिंग आणि सर्वात महत्त्वाचं तुमचे इंटरव्ह्यू प्रिपरेशनची पूर्ण तयारी. एक पूर्ण महिना त्यात व्हिडिओ CV पण क्लिअर करणार आपण. नॉन प्रोफेशनल, नॉन टेक्निकल इंटरव्ह्यूज पण घेणार, टेक्निकल इंटरव्ह्यूज पण घेणार, टेलिफोनिक इंटरव्ह्यूज पण घेणार आणि सोबत आपण एक फायनल इंटरव्ह्यू लाईव्ह मीटिंगमध्ये घेणार आहे. GDPI घेणार आहे. GD सर्वात महत्त्वाचा राहील. तो पण आपण कव्हर करणार आहोत. पूर्ण 1 महिना ड्युरेशन त्यासाठी दिलेलं आहे आणि एका महिन्यात आपण लिंक्डइन आणि रेझ्युमे कव्हर करणार आहोत. तर खूप इंटरॅक्टिव्ह सेशन आहे. 55 एनरोलमेंट आपल्याकडे आत्तापर्यंत झालेले आहेत आणि वी आर स्टील काउंटिंग. खूप जण इंटरेस्टेड आहेत आणि त्यामुळे तुम्ही पण याच्यात नक्की एनरोल व्हायचं आहे. पैसा वसूल आहे असं मी म्हणू शकेल कारण की लवकरच याच्या प्राइसेस वाढतील. बिकॉज what time I invest in that is really a matter of fact. आणि त्याच्यामुळेच मी तुम्हाला सजेस्ट करेल की फेबचे ॲडमिशन्स आता सुरू आहेत 600 रुपीजने. तर कसे ॲडमिशन करायचे तर सिम्पल इथं एक लिंक असेल, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करायचं आहे, तुम्हाला गुगल फॉर्म ओपन होईल आणि त्यावरून तुम्ही डायरेक्ट ॲडमिशन करू शकता. तर मित्रांनो बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. करिअर कट्ट्याला पुढच्या वेळेस नवीन कंटेंट घेऊन येणार आहोत आणि नक्की तुम्ही लाईव्ह राहायचं आहे किंवा वीकडेजला संध्याकाळी 7 वाजता थोडासा वेळ काढायचा आहे स्वतःच्या करिअरसाठी. तर मित्रांनो पुढच्या इंटरव्ह्यूला, पुढच्या GDला, पुढच्या रेझ्युमेला कोणताही अजेंडा कोणताही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून करिअर कट्ट्या वर तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे. तुमच्या सगळ्या मित्रांना पण घेऊन यायचं आहे
आणि बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो. मी प्रोफेसर विश्वजित गायके आता आपली रजा घेतो.